रविराज साबळे पाटील यांनी एक धक्कादायक विधान केलंय. मी जास्त दिवस नसणार आहे असं बोलतोय कारण फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूंच्या कुत्र्यांनी ठरवले की माझा काटा काढायचा. खूप साऱ्या धमक्या येत आहेत. खरं बोललं की बुडाला आग लागते. प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले जातात. विरोधक चुकला तरी त्याला आम्ही जाब विचारलाय. साबळे, तुमच्या केसाला धक्का तरी लागला. या टरबुजाचे काही खरे नाही. घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जनता पेटून उठली तर मंत्री महोदयांना लपायला जागा सुद्धा मिळणार नाही. रविराज साबळेंच्या मदतीला टायगर ग्रुप धावून आला. रविराज साबळेंच्या पाठीशी तानाजी भाऊ आणि अनिकेत घुले यांची ताकद उभी आहे. त्यावेळेस भाऊंचं एक वाक्य होतं, तू लढ, ज्या वेळेस तुला काही कमी पडेल, तुला कोणी बोट लावेल, त्यावेळेस पूर्णतः टायगर ग्रुप तुझ्या पाठीशी उभा राहील. तुला हात लावायची हिंमत कोण करणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी रविराज साबळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असं रविराज साबळेंचं म्हणणं आहे आणि ते काहीच दिवसात कोराडी पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. अर्थातच पोलिसांनी त्यांना बोलवलं असेल या गुन्ह्याच्या संदर्भात आणि म्हणूनच रविराज साबळेंनी आता एक पवित्रा घेतला आहे. कारण इकडे चंद्रशेखर बावनकुळे साहेब बिथरले आणि तिकडे रविराज साबळे साहेब संतापले. ते संतापून म्हणतायत की आपल्या फॉलोअर्सला की तुम्ही आता हे सगळे खोटारडे आहेत, तुम्ही आता त्यांच्या घरी, बावनकुळेंच्या घरी पार्सल पाठवा आणि त्या पार्सलमध्ये त्यांना एक खुळखुळा आणि हातात घालायच्या बांगड्या त्यांना तुम्ही पार्सल करा. माहिती आहे का मंडळी, खोटी गोष्ट हे फार काळ टिकत नसते आणि त्याचा मग पोपट होतो. पोपट म्हणजे काय झालं की पहिल्यांदा तक्रार त्या आरोग्य विभागाने, मला वाटतं अहिल्यानगरच्या आरोग्य विभागाने नोटीस पाठवली होती रविराज साबळेंना आणि तेही सगळं प्रकरण खोटं निघालं. मग रविराज साबळे त्या ऑफिसमध्ये गेले, त्या ऑफिसरची बोलतीच बंद केली रविराज साबळेंनी. बोलती कोण बंद करत असतो? ज्याचं सत्य असतं तोच बोलती बंद करू शकतो मंडळी. परंतु काही लोक निडर असतात. रविराज साबळे काय 29, 30, 31 वर्षाचं त्यांचं वय असेल. आता तरुण रक्त आहे आणि हुशार पण आहे बुद्धीने आणि क्रियाशील आहेत. बावनकुळे साहेब घाबरलात, पदराआड लपलात. हरकत नाही, तुम्हाला वाटत असेल आवाज बंद होऊ शकतो, खोटे गुन्हे दाखल केल्यानंतर सामान्य माणूस शांत बसू शकतो, तर हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. मुळातच गुन्हा दाखल करून घेतलेल्या PSI आणि PI यांना माझं विचारणं, कोणत्या बेसिसवरती तुम्ही हा गुन्हा दाखल करून घेतला? मुळातच ज्या व्यक्तीचं मी नाव घेतलं नाही, ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही, ज्या व्यक्तीचा आणि माझा दूर दूरपर्यंत संबंध नाही, वरतून ती माझ्या आईच्या वयाची आहे, त्यांनी माझ्यावरती विनयभंगासारखा गुन्हा दाखल केला. बावनकुळे साहेब, खरं सांगा बरं, तुमच्या बुद्धीला तरी हे पटलं का? तुम्हाला काय वाटलं आम्ही लगेच नेस्तनाबूत होऊ? आम्ही नेस्तनाबूत होणार नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला माझी एक विनंती असेल, या खोट्या गुन्ह्याचा निषेध म्हणून बावनकुळे साहेबांच्या घरी पार्सल पाठवा आणि त्याच्यामध्ये एक खुळखुळा आणि 4 बांगड्या असं पार्सल पाठवा आणि हाच आपला निषेध असेल. दाखवून द्या सोशल मीडियाची ताकद काय असते ते. प्रत्येक जण म्हणतो सोशल मीडियावरती बोलणारे, तुम्ही माझी आंदोलनं कुठं बघितली? मी प्रत्येकासाठी उभा राहिलोय, ज्याच्यावरती अन्याय झाला त्याच्यासाठी बोललेलो आहे. आज माझ्यासाठी कोणी नाही बोलत आहे, पण मला गरज आहे सामान्य माणसांची, ज्यांचा आवाज बनून मी बरसत आहे इथल्या नाजायज व्यवस्थेवरती. बावनकुळे साहेब, असे जर खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही मला वाटत असेल तोंड बंद करता येतं, आजपर्यंत तुम्ही किती सत्तेचा गैरवापर केला असेल हो. माझी कोराडी पोलीस स्टेशनला पण विनंती आहे, तुम्ही लवकरच तयार राहा. मी अटक करून घ्यायला तुमच्या पोलीस स्टेशनवरती येतोय. तोपर्यंत महाराष्ट्रातील तमाम जनतेने खाली दिलेल्या पत्त्यावरती साहेबांना एक मस्त असा चांगला वाजणारा खुळखुळा आणि 4 काय पाठवायचं तुम्हाला माहितीये, पाठवून द्या आणि या गुन्ह्याचा निषेध करा. हाच आपला अधिकार आहे, हेच आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण शेवटी बोलणारच कोणी उरणार नाही तर होणार काय सामान्य नागरिकांचं? महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे पत्रकारांची कशी अवस्था झाली आहे आणि बरेचदा परखड प्रश्न विचारत नाही, कडक प्रश्न विचारत नाही. जे प्रश्न आता हल्ली महाराष्ट्रात आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्येवर पत्रकार बोलतच नाही. पत्रकार फक्त एवढंच बोलतात की त्यांनी तुम्हाला असं म्हटलं, तुमचं काय म्हणणं आहे?
यांनी तुम्हाला तसं म्हटलं, तुमचं काय म्हणणं आहे? ते रुपालीताई चाकणकर असं म्हणतायत, अंधारेताई तुम्हाला काय म्हणायचं आहे? रुपालीताई चाकणकरांना म्हणतात अंधारे तुमच्याबद्दल असं बोलल्या, तुम्हाला काय म्हणायचं आहे? अरे ही काही पत्रकारिता आहे का? अरे काही ठोस प्रश्न विचारा. काही बेरोजगारी आहे की नाही महाराष्ट्रात? महागाई आहे की नाही महाराष्ट्रात? शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, तूर बेभाव आहे की नाही? पत्रकारांना थोडी वाटायला पाहिजे जनाची नाही तर मनाची, की आपण कोणते प्रश्न विचारायला पाहिजे. मग मेन स्ट्रीम मीडिया प्रश्न विचारणार नाही, मग सोशल मीडिया जर पुढे येत आहे, रविराज साबळे सारखे लोक येत आहेत, विठ्ठल कांगणे सरांसारखे आपला क्लास सांभाळून, आपली अकॅडमी सांभाळून ते लोकांच्या बाजूने बोलत आहे, सामान्य नागरिकांच्या बाजूने, काय चूक आहे? रविराज साबळे येतो आहे, काय चूक आहे? मुक्त पत्रकार आहेत, मुक्ता कदम आहे, तो त्रिशूल पाटील आहे, तो आपले वर्धेचे आमचे नितेश कराडे आहे, अनेक लोक आहेत, असे अनेक नवीन युट्यूबर्स आहेत. तुम्ही त्यांचं तोंड का दाबता? अजित पवारांवरती रोहित पवार जेव्हा अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात एफआयआर दाखल करायला मुंबईला गेले, तिथे एफआयआर तुम्ही घेतली नाही. तुम्ही बारामतीला एफआयआर घेतली नाही. त्यांना कर्नाटकात एफआयआर दाखल करण्याची वेळ आली आणि अशा एफआयआर होतात की आदरणीय बावनकुळे साहेब, तुम्ही समजदार आहात, तुम्ही प्रदेशाध्यक्ष राहिले आहात भाजपाचे, आणि राजकारणात येण्याच्या पूर्वी तुमचा काय व्यवसाय होता, तुमचं काय काम होतं हे नागपूरकरांना सगळ्यांनाच माहिती आहे. आणि भाजपाच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं की तुमचं काय काम होतं, तुम्ही किती हालापेष्टा सहन करत होतात तेव्हा. आता तुमचं सगळं बरं आहे, चांगलं चाललंय, चांगलं चालू द्या, हीच विनंती आहे. त्यामुळे तुमचं कुठे हसू होऊ नये, तुमची कुणी खिल्ली उडवू नये, असं आम्हाला मनातून वाटतं. त्यामुळे आता रविराज साबळेंनी म्हटलंय आपल्या फॉलोअर्सला की तुमच्या पत्त्यावरती त्यांचे फॉलोअर्स काय बांगड्या खुळखुळा पाठवणार आहे, काय योग्य आहे? असो मंडळी, रविराज साबळेंच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आहेच, कारण कमेंट्स आम्ही वाचतो तेव्हा रविराज साबळेच्या फेवरनी अनेक लोकांच्या चांगल्या छान कमेंट्स येतात की रविराज भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. फडणीस, हेच का तुमचं कायद्याचं राज्य? तुमच्या कायद्याच्या राज्यामध्ये अजितदादांचा एफआयआर दाखल होत नाही, पण ज्या सामान्य शेतकऱ्याच्या पोरानं काहीच गुन्हा केला नाही, नवे नाव पण घेतलं नाही, त्या पोरावरती विनयभंगासारखा 600 किलोमीटर दूर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो. किती हास्यास्पद आहे. अरे थोडं तरी माणूस म्हणून जगा रे, थोडं तरी. सामान्य माणसासाठी तुमची सत्ता असते, त्या सत्तेचा जेव्हा तुम्ही गैरवापर करता तेव्हा तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटलं अशा खोट्या गुन्ह्यांनी आम्ही शांत बसू? फडणवीस, तुमचा मी आज जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे क्रांतीसाठी तयार राहा हेच सांगतो. कारण की आता क्रांती अटळ आहे. तुम्ही जर खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्हाला अडकवायला निघाला असाल तर आम्ही लढणार आणि आम्ही जिंकेपर्यंत लढणार. तुम्ही ज्या कारवाया करायच्या त्या करा, आम्ही श्वास असेपर्यंत लढणार. तुम्ही आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकलं तरी आम्ही लढणार. आम्ही लढणार तुमच्या नाजायज सत्तेच्या विरोधात.